स्वामी श्री चक्रपाणी अवतार लीळा चरित्र आणि स्वामी चक्रांच्या मार्गामध्ये सांगितलेले साधन, त्या साधन वंदन करण्याची पद्धत, गुर्जर सेव्यासा कृत प्रसाद सेवा, या दोन ग्रंथाचं श्रवण आपण करत आहात. आणि त्यामध्ये आज पहिला अवतार भगवान श्री कृष्ण महाराज यांचा अवतार दिन. जगमान्य असलेल्या या अवताराला अभिवादन करतो. या अवताराने द्वापार युगामध्ये श्रावण वद्य अष्टमीला रात्री 12 वाजता वसुदेव देवकीच्या उदरी अवतार धारण केला आणि प्रत्येक उपाधीने परिपूर्ण असलेला अवतार. म्हणून आमच्या स्वामी चक्रांनी सुद्धा पंचनामामध्ये पहिले श्रीकृष्णाचं नाव सांगितलं. इतका उपादमंत अवतार दुसरा नाही. याचा जन्म रात्री 12 वाजता, मध्यरात्री 12 वाजता झालेला आहे. आणि हा परंपरेने आपण साजरा करतो. म्हणून तर जगमान्य अवतार असा आहे. म्हणून तर रात्री 12 वाजता सुद्धा लोक मंदिरात येतात. हाच अवतार सोडून आमच्या स्वामी चक्रांनी, गोविंद प्रभू बाबांनी, एवढंच नव्हे तर दत्तात्रय महाराजांनी जर रात्री 12 वाजता अवतार धारण केला असतं ना, तर बुवा लोका तुम्ही तुमचं करून घ्या, आम्ही आमचं करून घ्या. गोविंद प्रभू जयंती 9, 9:30ला राहते तरी कोणी येत नाही. आमच्या स्वामी चक्रांची जयंती दुपारी 12 वाजता राहते तरी बी कोणी येत नाही. आणि दत्तात्रय प्रभूचा विशेषच इथं आहे. म्हणून तेवढी एक दत्त जयंती सकाळी सकाळी राहते कामाच्या आधी, म्हणून थोडेफार लोक येतात. परंतु जन्माष्टमीसारखा दुसरा अवतार जर रात्री 12 वाजता असता तर मला तरी वाटतं की बाया बी आल्या नसत्या. बरोबर आहे.
विचार करा ना, गोविंद प्रभू जयंतीला किती लोक राहतात? बाया किती राहतात? 10-12 गावात उपदेशी आहे. नाही, मग मी फक्त विषय करतो. सर्व जन्माष्टमीला किती लोक येतात? डोळे चोळत का होईना पण सर्व लोक टोपली घेऊन येतात. ही विशेषता आहे. डोळे चोळता का होईना, परंतु गावातला प्रत्येक जण अष्टमीला आणि पवत्याला, पवतं संध्याकाळीच राहतं, पण अष्टमीला डोळे चोळत का होईना, ते भात इकडून तिकडे सांडत का होईना, परंतु येतो. संकल्प सोडतो, झोपेत सोडतो का जागीत सोडतो, पण सोडतो. दुसऱ्या अवताराची जन्म असता, ज्या अवताराची प्रसाद सेवा सांगितली, या अवताराचे जर जन्म असता तर मला नाही वाटत इतके लोक आले असते. ओ स्वामी चक्र यांची दुपारी 12 वाजता, कदाचित मंदिरामध्ये राहण्याचा वेळ आला तर 2-4 बायांसात, काही सकाळपासूनच वेळ ठेवून जातात. का? आम्हाला शेतात जा, म्हणजे देवाचा जन्म हो का नको हो, त्याच्या आधीच तू उपाड बी खाय बापा आणि नारळ बी खाय बापा, जन्म व्हायचाच बाकी राहतो. आणि गोविंद प्रभू जयंतीला बी तसंच संध्याकाळीच वेळा ठेवून देतात. जाय का रात्री कोण जागत बसन, म्हणजे जन्म अवतार व्हायच्या आधीच खरोखर प्रसाद सेवा ऐकणाऱ्याला विचारा, त्याला तो देव आपल्याला प्रसन्न होईल का, याच्यासाठी एवढा विषय काढलेला आहे. प्रसाद सेवा आपण ऐकत आहे, खूप मोठी ऐकत आहे. मग आपण जर अवतार आता जन्म 10 वाजता असला आणि 7 वाजता दुपार दाखवला आणि कोण येईल रात्री परत होईल? स्वीकार होईल? तुमचा पोरगा जन्मायच्याच आधी साजरा केला, अरे आता मायाबाईला मुलगा होणार आहे, आधीच साजरा केला बँड घेऊन वाजवून, चालेल का? तुम्ही चालेल की आमच्या सुनबाईला मुलगा होणार आहे, मग आम्ही बँड आधीच लावून दिले, ते दवाखान्यातच होते आणि व्हायचाच होता. आनंद उत्सव करता कधी? आणि आपण वाहतो कधी? स्वामी चक्रांची जयंती सकाळीच वेळा ठेवून जाते. कुठं जायचं आहे आम्हाला? यावलला जायचं आहे. मग कोणी जमणार नाही, मग काय करायचं? सकाळीच वाहून जायचं. उपार बी संध्याकाळी वाहनं आल्यावर, जन्म झाल्यानंतर वाहनं, अवतार धारण केल्यानंतर ठीक आहे, पण अवतार धारण करण्याच्या आधीच का करतात गडबड, हे मला म्हणायचं. जन्म तर उद्या, अवतार तर धारण उद्या आहे का रे? इमानदारीने सांगा, स्वामी चक्र जयंतीला किती लोक सकाळी वेळे वाहून जातात? सर्वेच ठेवता, म्हणजे जन्म व्हायचा आधी. तुमच्या मुलाला तसंच केलं का आपण? आणि मग संध्याकाळी यायचं नसतं, तिकडे मुक्कामी राहायचं असतं. डोक्यात तर माझ्या बी आलं नाही हे, म्हणून तर माझं डोकं तुमच्यापेक्षा हलकं पडलं. पण मग मला धनानं सांगितलं हा काय प्रकार आहे बुवा, म्हटलं मी विचार करतो आता काय माहिती आता त्यांनी केलं शंका, म्हणून मी तुम्हाला विचारलं. आता ठेवणारच नाही, चांगलं आहे, हे एक महत्वाची गोष्ट आहे. आता ठेवणारच नाही असं आहे का? म्हटलं का ठेवणारच नाही? अरे तोच प्रत्येक, आता समोर जर ताट आलेला आहे, समोर जर ताट आलेला आहे, ताटामध्ये आपण जेवतो आहे, पान वाढलेलं आहे, ते म्हणावं लागत नाही. जे आधी सुरू करता इकडे भाजी खाय हो करताना पुढच्याला येऊ का नको येऊ, तेच टच करावं लागतं का की जेवण करा? याच्यासाठी हा विषय काढला, याच्यासाठी विषय काढला की अवताराने आणि अवतार कार्य सुरूच करायचं आहे, त्या आधीच आपण त्याला करून काय होतो, मोकळं होतो. कमीत कमी अवतार तर उद्या, त्याच्यानंतर त्याला खाऊ घाला. का जन्माच्या आधीच खाऊ घालता? 12 वाजता ठीक आहे,
की येतात ना उपार. फक्त ते जन्माष्टमी एक आहे की ते परंपरेने चालत आलेली आहे. फक्त सांगवीच्या लोकांना पौता आणि अष्टमी दोन पक्के माहीत आहे, बस. बाकी दुसरं माहीत नाही. मग ठेवला तर ठेव. दत्त जयंतीला सर्वच लोक येतात हे नाही समजा. पहा तुम्ही निरखून किती लोक येतात आणि किती लोक येत नाही. आपली एक पेन आणि कागद घेऊन घे जा आणि लिस्ट करता कोण येत नाही, येता का नाही येता सर्व याची लिस्ट कर दे. असं नाही बोलायचं. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असं बोलायचं. येता का खरं? त्या दिवशी नाही, आज विश्वास देतोय तुम्हाला 6 महिन्याचा. तुम्ही घ्या पेन न कागद. कोण आलं नाही हे मला सांगा फक्त. हो, आमच्या डोक्यात इतका फिट कॅमेरा बसलाय की काही गरज नाही कॅमेरा बसवायची. इथं येऊन तुम्हाला समजत नाही कोण आलाय ना कोण गेलाय. समजते का? काही समजत नाही. दत्त जयंतीला बी येत नाही. सकाळी सर्व उपदेशी लोक येत नाही. बरंच घरी राहूनच जातं. तुम्हाला वाटतं का नाही येत? फक्त पौता आणि अष्टमी आणि येऊन जाऊन दसरा. त्या दसऱ्याला नाईलाज राहतो. त्या देवपूजेच्या पेट्या काय करावं लागतं? एकदा इथं आणून टाकावं लागतं आणि इथून न्यावं लागतं. ते बी कदाचित देवपूजेला येतील पण जेवायला नाही. माझा डबा घरी घेऊन येजो असं बायाला सांगतात माणसं. आणि तो डबा कुठे जातो? घरी जातो. कदाचित येतील ते पूजा करायला पण जेवायला बी सर्व येत नाही. जेवायची बी गरज नाही त्यांना. बरोबर आहे? त्याच्याकरता आज पोथी काही घ्यायची नव्हती पण मग हा मोठा डोस द्यायचा होता. आणि हा डोस आजच दिलेला चांगला राहतो. असा मध्ये दिला असता तर प्रभावला नसता. म्हणून आज अवतार दिन आहे. अवतार दिनाच्या दिवशी हा डोस देणं गरजेचं आहे की दररोज लोक गोविंद प्रभू जयंती असली तरी संध्याकाळी वेळे ठेवून चालली जातात. उपार बी दाखवून देतात. तुम्हीच काढत बसा नाही तर नका काढू, आम्ही चाललो. रात्री जागायचं काम नाही. यावलला जायचं किंवा चक्रधरजी जा ना, आम्ही कुठं नाही म्हणतो. परंतु तेच विळा कधी व्हा? आल्यानंतर संध्याकाळी व्हा. सकाळी जन्मच झाला नाही, अवतारात धारण केल्यानंतर कोणाला विळा वाहत आहे? कोणाचा आनंद उत्सव करताय? तुमच्या मुलाचं आपण कसं करत असले तर मला सांगा की बुवा आम्ही आमच्या मुलांचं असंच केलं. केलं का प्रेरणाबाई? काही बोलत नाही कोणी. मनू पाटील केलं का? म्हणून प्रसाद सेवा ऐकत आहे आणि प्रसाद सेवेमध्ये अविधीचा विषय आहे. आणि या अविधीच्या विषयामध्ये हे महत्त्वाचं येतं. याच्याकरता सांगितलं की अविधीच्या विषयामध्ये हा अविधीचा आहे, काहीच फायदा नाही. अवतारात धारण केला नाही तर विळा कोणाला व्हायचा? कसं? आम्ही नाही म्हणत. मी तर एकदा बी म्हटलं. तुम्ही नाही म्हणता पण बाकीच्या कशाला म्हणते? वाहणारे वाहतात ते नाही म्हणत. जे म्हणतात ते नाही म्हणत. तुम्ही ते आरती झाली 12 वाजता झाले की विळा ठेवायचा. पण तुम्हाला जेवण करून कशाची राहते काही? याला तुमचा नाही ना. ते बी कुठं कोणी म्हणत नाही विळा व्हा. आतापर्यंत कोणी सांगितलं की तुम्ही आधी विडे वाहून घ्या आणि नंतर प्रवचनाला बसा. आतापर्यंत कोणत्या महानुभावाने कोणत्या जयंतीमध्ये जाहीर केलं सांगा? हा तुम्ही वाहतात त्याला कारण तुमचं सांगतो. एकदा विडा व्हायला की पंगतमध्ये काय होतं? नंबर लावला घरी. याच्यासाठी तुम्ही विळा वाहत. त्यांनी सांगितलं नाही. कोणी सांगितलं तुम्हाला? जाहीर केलं कोणी? पण तुम्हाला घाई राहते. 12 वाजता 12 वाजले की विडा व्हायचा. बाकीचे कधी बी व्हावं, बाकीच्याशी गेलं नाही. विडाच व्हायचा तर कधी पाहायचा? 12 वाजता. बाकी 12च्या आत अवतारच धारण केला नाही तर वाहता कोणाला?
ते कधी वाहता विडा हो सर? ते कधी करता? जे जयंती अवतार दिन साजरा करतात ते विडाने उपार किती वाजता वाहता? किती वाजता वाहता हे? 12 का? मग त्यांनी आधीच करून घ्यायचं असतं. कशाला गर्दी होईल? 5 मिनिट उशीर लागेल, 10 मिनिट उशीर लागेल, 15 मिनिट. पहिल्या पंगतमध्ये नंबर लागणार नाही, कोणत्या लागेल? काही फरक पडत? हे सांगा ना, आपल्याला घाई होते हे महत्त्वाचं. चला चला लवकर, जागा सांभाळा, जागा सांभाळा. आणि तशी पंक्तीची बी 12 वाजेच्या नंतर बी सभा चालूच राहते. 12:30 1 वाजेपर्यंत सभा चालू राहते. तोपर्यंत 12 वाजता आपण एखादं भाषण सोडून दिलं, विडा वाहून आले. कोण म्हणजे तुम्हालाच पाहतात ते उठले, फालतू उठले तर कशाला म्हणते? काय उठत नाही. अहो तुम्ही सांगता मला, बाकीच्या बाहेर 10 वेळा उठतात, 10 वेळा बसतात, तेव्हा 2-2 4-4 उठले, वेळा वाहून. सर्व एकदाच कशाला उठायचे? का सर्वांनी एकदाच वेळा व्हायला सांगितला? 2-2 4-4 उठले, वाहून आले, परत बसले, परत 4 गेले. बाकी काही शंका झाली? मला शंका होती तुम्हाला. ते अष्टमीचे नाही वाहिले, ते नवसाचे वाहिले. हां, ते काय त्यांचे नवस राहतात. अमुक केलं तर विडा वाहिनी या दिवशी वाहिले. ते काही जन्म अवतार म्हणून नाही वाहिले कोणीच, की श्रीकृष्णाचा जन्म आहे म्हणून विडे वाहिले, हा प्रकार नाही आहे त्यांचा. काहीतरी मानलेलं असतं ते पूर्ण करायचं, दिवस आहे म्हणून व्हायचं. आपण वाहतो कोणता विडा आता? जन्माष्टमी. गोविंद प्रभू जयंतीला कोणत्या अवताराचा कशाबद्दल विडा वाहतो? जन्माबद्दल. नका काही 90 दिवस राहतो म्हणून वाहतो. चक्रधर जयंतीला कशाबद्दल वाहतो? अवतार दिनाबद्दल ना. मग जिथं जन्म अवताराबद्दल विडा व्हायचा आहे तो जन्म झाल्यावरच व्हावा लागेल ना. हे जे विडे वाहिले काही जन्माष्टमीच्या निमित्ताने नाही वाहिले, हे रात्री बी वाहणारच आहे. हे रात्री बी वाहणारच. आता वाहिले ते रात्री वाहणार नाही का? वाहतात ना. मग हा त्यांचा काही असं मानलेलं पुजलेलं त्याचा तो विडा आहे, त्याचा काही विचार नाही. तो काही जन्माष्टमीच्या निमित्ताने नाही. जेव्हा आपण अवताराच्या निमित्ताने विडा वाहतोय, अवतार धारण केल्याच्या निमित्ताने जो विडा वाहतो, तो अवताराचा जन्म झाल्याशिवाय वाहू नये, असं मला मनू पाटलांनी सांगितलं. अविधी ते प्रसवे काही त्याचा फायदा होत नाही म्हणून सांगायचं. सकाळी न वाहता चक्रधर जयंती अवतार दिनाला जातो आहे तर ठीक आहे, सकाळी नाही वाह, आल्यानंतर संध्याकाळी वाह, आणि संध्याकाळी विडा वाहून अवतार जयंती साजरी करा. मात्र सकाळी मोठ्या पाठे अवतार दिनाच्या निमित्ताने विडा व्हायचा नाही, हे यांनी सांगितलं. ज्या अवताराचा जेव्हा जेव्हा जन्म होईल, अवतार घेईल, त्यानंतर कधीही वा चालतो, पण त्याच्या आधी मात्र चालत नाही. ठीक आहे, बरोबर आहे? चुकलं तर सांगा. आता इथल्या दावा आला तर वाया गेला का? ते आता मला काय माहित, ते तुम्हाला माहित. कितीदा व्हायला, आता जन्माच्या आधी व्हायला का एखादा आपल्या मुलगा सुनबाई गरोदर असतानाच बी त्याला अवतार साजरा करता का? त्याचा नाही. पेढे आणले का? आता आम्हाला नातू होणार आहे, हे घ्या पेढे. व्हायच्या आधीच पेढे वाटून दिले तर तुम्ही वाटले होते? बोट वर करा की मी वाटले होते बा नातू व्हायच्या आधीच. कोणी वाटले होते मागच्यानी? जिलेबी वाटली होती? नाही.
इजनी वाटत. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अवतार आनंद आपल्याला येत नाही. तसा अवताराचा अवतार घेतल्याशिवाय त्या देवकी मातेला जेव्हा मुलगा झाला तेव्हा आनंद झाला आहे का नाही. आधी तर तिला दुःखच होतं. जन्मला की मारला, जन्मला की मारला, हे दुःख होतं. म्हणून आपण कोणत्याही अवताराचा जे आहे तो अवतार दिन साजरा करायचा असेल तर तो अवतार दिनाची वेळ झाल्यानंतर साजरा करा, त्याच्या आधी करायचा पुढे आपलं झालेलं होतं अविधीचा विषय, महत्वाचा अविधीचा विषय चालू होता. आता अविधीचा विषय चालू असताना आपण सांगितलं होतं नामधारक असो त्यांनी जर विकल्प आचरावा लागे, त्याला जर संग्रहरूप विकल्प आचरावा लागे आणि त्याच्याबद्दल खिती नसली तर अविधी घडतो. म्हणून ते म्हणतात विधी संबंधे, विधीच्या संबंधाने काठिण्य हे कशामुळे निर्माण होतं. काठिण्य म्हणजे जे कठीणता अंतःकरणाचे ते कशामुळे, खष्ट बोलणे सांगितलं होतं काल. खष्ट बोलणे म्हणजे खराब बोलणे ज्याला घडतं आणि त्याच्याबद्दल दुःख नाही, समजून घ्यायचं की अविधी संचारला. किंवा अशक्ता सुसरसे कारणे, एखादा अशक्त आहे आणि त्याच्याकरता पथ्य पाणी करायचं आहे, काढा पचन पाचन करायचं आहे, तिथे हिंसा होते. आणि हिंसा झाल्यामुळं त्या हिंसेबद्दल जर आपल्याला खिती नसली तर अविधी होतं. म्हणून त्या पाचनी धर्मे घेतल्या तरी खिती व्हावी. पचन पाचन करताना काय होते, हिंसा होते. आणि त्या हिंसेच्या बद्दल आपले अनेक जंतू मरतात, त्याला आपण निमित्त होतो. म्हणून त्याच्याबद्दल जर क्षिती असली तर तो अविधी लागत नाही. न पुसत अवचटे पुढिलाचा पदार्थ घेणे घडे, ते तर खिती नाही. न पुसत, न विचारता, अवचटे म्हणजे अचानक, पुढिलाचा पदार्थ घेणे, पुढिलाचा पदार्थ न विचारता अचानकपणे जर घेतला आणि त्याबद्दल खिती नाही तरी बी अविधी घडतो. उचित पर्यावसन नव्हेची, उचित काळी उचित विधी घडला नाही. उचित काळी उचित विधी घडला नाही. ज्या काळी जे घडायला पाहिजे होतं ते आपलं घडलं नाही. जसं वराती मागून घोडं, उचित काळी उचित विधी नाही. घोडं कधी कुठं राहतं, पाहिलंय का तुम्ही? कुठे राहत? नवरदेव घोड्यावर बसतो ना, ते घोडं कुठं राहतं? तबेल्यात राहतं. ते म्हणतात तबेल्यात, तुम्ही बी तबेल्यात जायचा मग. कुठं राहतं धन्या? नाही, वरात पुढं राहते की घोडं मागं राहते? घोडं मागं राहते, वरात पुढं राहते. बरोबर सांगतो. त्याच्या वेळेस तसं होतं, तरी वरात पुढे होते घोडं मागे होते आहे ना? नाही मग कसं होतं,
वरात म्हणजे समजते ना कशाला म्हणतात? वरात कशाला म्हणतात? वरातला ओ नवरदेवाच्या मागे तुम्ही लोक चालतात त्याला काय म्हणतात? वरात. मग घोडं पुढं राहतं ना वरात, की वरात पुढं राहतं ना घोडं मागं राहतं? नाही, म्हणून ते म्हणतात काय पहिल्याला तसं असतं. पुढे चालले आता, पण पुढच्या बँकच्या मधीनं घोड्याच्या मध्ये कोणी नसतं. आलं का लक्षात? जेव्हा वाद्य वाजतं ना, वाद्य वाजतं आणि घोडा जो राहतो त्याच्यामध्ये फक्त हे फालतू कुदणारे राहतील, ते जर सोडले तर 2-4 लोक का असं ना ते कुठे चालतात? जे प्रतिष्ठित लोक आहेत घरातले 4 कायचे ना, पण ते कधी वरातच्या पुढे चालत नाही, ते कुठे चालतात? मागे चालतात. 4च असो, हे फालतू कुदणारे सोडून द्या, ते भानातच नसतात, त्यांचा विषयच नाही. परंतु जे प्रतिष्ठित लोक आहेत तुमचे, ते घरातले 4 काय असे ना, सर्व गाडीत बसतील आले ते प्रश्न नाही, पण 4 जण मागे राहतात. नवरदेवाच्या मागे किती जण राहतात? 4. पण ते मागेच राहतात, त्याच्या पुढं नसतात. पाहिलं कधी? असं आम्हाला दिसलं. आता तुम्ही पाहिलं का नाही माहिती नाही, पण असं आहे. म्हणून तुम्ही म्हणता ते पुढे नसतात. किती वेळ घरातला जो ज्येष्ठ आहे, ज्येष्ठ लोक जे आहे ते कुठं चालतात? मागेच चालतात का नाही? म्हणून ते म्हणतात पर्यावसन उचित पर्यावसन नव्हेच. उचित काळी उचित विधी जर घडला नाही, एखाद्याला तहान लागलेली आहे, उचित काळी उचित विधी म्हणजे एखाद्याला तहान लागली आणि तुम्ही म्हटलं नाही जेवूनच घ्या, पाणी जेवल्यावरच भेटल, हा काय उचित काळी उचित विधी. एखाद्याला भूक लागली आहे, नाही नाही पहिले काय करून घ्या, पाणी पी घ्या, नंतर जेवायला भेटल. हे जे उचित काळी उचित विधी असा जर घडला नाही, याला म्हणतात उचित पर्यावसन नव्हेची, आणि त्याच्याबद्दल स्थिती नाही तर अविधीच आहे. हे क्रियासुद्धा ज्या काळी पुढील पात्राला जे लागेल त्याला म्हणतात उचित काळी उचित होय. तुमच्यानुसार पुढील पात्राच्या ठिकाणी क्रिया प्रवेशन करायची नाही. आपण संतुष्ट कोणाला करतोय? पुढील पात्राला. तर पुढील पात्राच्या प्रवृत्तीनुसार आपल्याला काय करावं लागेल? ती क्रिया करावं लागेल. यांचा उचित पर्यावसन जर नव्हे आणि त्याची जर तुम्ही घडली आणि त्याच्याबद्दल स्थितीच नाही तर समजून घ्यायचं की अविधी आहे. क्षणा एका अन्य गोष्टी सांगितली ते तर किती नाही. एका क्षणामध्ये गोष्ट सांगितली अन्याची. इथीचा आहे, वासनिक आहे, नामधारक आहे, भिक्षुक आहे, आणि त्यांनी परस्परामध्ये एका क्षणात गोष्ट सांगितली अन्य साधूची, अन्य महात्म्याची. जर क्षिती सांगितली त्याची क्षिती नाही, म्हणजे गोष्ट सांगितली त्या साधूची त्याच्याबद्दल याला क्षिती नाही, तरी बी अविधीच आहे. तरी बी काय अविधी. जर मंगळकाळ चालू आहे, हे चालू आहे, आणि त्या ठिकाणी अन्य महात्म्याची एखादी स्तुतीपर गोष्ट सांगितली आणि त्याची जर स्थिती नाही तर अविधीच आहे. क्षणा एका अन्य क्षण लागतो त्याला, पण अविधी जोडायला फक्त 1 क्षण लागतो. क्षण म्हणजे 2 मिनिटं 24 सेकंद. अशा प्रकारचं या एवढ्या पिरियडमध्ये जर आपण अन्य लोकांशी जर वार्ता आपल्या यथीच्याला सांगितली आणि त्याच्याबद्दल स्थिती नसली तर तो अविधीच आहे. परार्थ प्रवेशनी विषम ओढविले ते तर किती नाही तरी अविधीच आहे. पदार्थ प्रवेशन पंगत बसलेली आहे, पदार्थ खाऊ घालताय, प्रवेशन करताय, विषम ओढवले. विषम म्हणजे वंचकत्व, विषम म्हणजे वंचकत्व जर केलं, हा आपला माणूस आहे म्हणून याला चांगले द्यायचं, हा परका माणूस आहे म्हणून त्याला हे द्यायचं. अशा प्रकारचं विषम जर ओढवलं म्हणजे वंचकत्व केलं आणि त्याच्याबद्दल स्थिती नाही तरी अविधी आहे. अविधी कोणकोणत्या प्रकाराने घडतो हे तुम्हाला स्पष्टपणे या प्रसादसेवेमध्ये सांगितलेलं आहे. पुढिलाचा पदार्थ आपल्याकडून नासला का हरपला का इतरास आपणास देणे घेणे पडले ते तर किती नाही. अविधी किती प्रकारे संचरतो. पुढिलाचा पदार्थ आपल्याकडून नासला. एखादा पदार्थ तुम्हाला दिलेला आहे
आणि तुम्हाला सांभाळायला दिलं, तो तुमच्याकडून खराब झाला, त्याला निमित्त कोण झालं? आपण. त्याच्याबद्दल तुम्हाला क्षिती नाही, अविधीच आहे. प्राप्त विधी का हरपला, नासला किंवा आपल्याकडून हरपून गेला. हरपून गेला तो त्या पदार्थासाठी काय करतो? तळमळतो. त्यानेकडून आपल्याला काय लागतं? अविधी. म्हणून तर आपल्याकडून नासला का हरपला, का इतरास आपण देणे घेणे पडले, का इतराला देण्या घेण्यामध्ये तो पदार्थ दिला गेला आणि त्याच्याबद्दल खिती नाही, तर हा काय आहे? अविधीचा आहे. म्हणजे इतक्या प्रकाराने अविधी काय होतो? संचरतो. म्हणून ते म्हणतात की अविधीचा संचार कसा कसा होतो, तो इतक्या हे प्रकार त्याला त्यांनी सांगितले. प्राप्त विधी हातीचा गेला ते तर किती नाही. विधी प्राप्त झालेला आहे, चांगला सुंदर विधी प्राप्त झालेला आहे, प्रेमाचा विधी प्राप्त झालेला आहे, मंगळ काळाचा विधी प्राप्त झालेला आहे, आणि हातचा गेला. तो विधी आपण प्राप्त करू शकलो नाही ना, हातातून तो काय झाला? गेला. तो सुद्धा अविधीला कारण. त्याची क्षिती नाही, क्षिती बाळगली नाही, तो काय झाला? अविधीला कारण झाला. आणि तिथं अविधीचा काय झाला? संचार झाला. ते तर क्षिती नाही, मग काय झाला? अविधीचा संचार झाला. म्हणून ते म्हणतात तिथं क्षिती नाही. उदक पात्र फुटले का पदार्थ सांडला. उदक पात्र म्हणजे पाण्याचं भांड, बाटली फुटली का पदार्थ सांडला. दुसऱ्याचा हा दुसऱ्याचा उदक पात्र फुटलं का पदार्थ, म्हणजे बाटली कोणी भरून आणा सांगितलं. आता उदक पात्र म्हणजे काय? बाटली जाय. बाटली गेले गर्दीमध्ये, बाटली लावली, आणता आणता सटकली, खाली पडली, म्हणजे उदक पात्र काय आलं? फुटलं. होऊ शकतं, काय अडचण नाही. अशा प्रकारच्या आपल्या हातून चुका होऊ शकतात, पण त्याच्याबद्दल क्षिती नाही. एखाद्या साधूनी बाटली भरून आणायला सांगितली, आपण बाटली भरून आणायला गेलो, आणता आणता आपण कसे आहे, गगनाची वास पाहत चालतो गोविंद प्रभू बाबासारखी. त्याच्यामुळं गगनाची वास पाहता पाहता खाली दगड आला. दगड आल्या, त्या पायाने तो दगड तुटला. पाय तुटला का नाही माहीत नाही, पण पायाने तो दगड तुटला. हातातली बाटली काय झाली? हा पडो का नको पडो, पण हातातली बाटली पडली, ती काय झाली? फुटली. होऊ शकतं, त्याच्याबद्दल क्षिती नाही. उदक पात्र फुटले का पदार्थ सांडला. साधूला आणता आणता पदार्थ सांडला. किंवा एखाद्या वेळेस आपण कधीतरी नैवेद्य आणतो, उपहार आणतो, तो पदार्थ सांडला, दिला लहान पोराजवळ, तो आणतो असं असं करत. भाजीत वरण, वरणात भाजी, पुरणपोळी असली तर दुधात सार, न सारात दूध, असं असं सर्व आणतो. त्याच्यात एखाद्या वेळेस खाली पडलं तर उचलून परत त्याला कळतच नाही, त्याला तो विधी कळतच नाही, म्हणून पदार्थ सांडला. का पदार्थ सांडला, ते तर क्षिती नाही. त्या ठिकाणी क्षिती नाही, तर हा अविधीच आहे. हा सुद्धा काय आहे? अविधी. अविधी किती प्रकाराने घडतो हे त्याला कारण सांगितलेलं आहे. हात पाय लागला साधूला, हात लागला, पाय लागला, त्याच्याबद्दल क्षिती नाही. प्रसव मोळावतात मानवा पंथात. पट्टीला पाय लागला तरी काय करतात? प्रसव मोळतात. कशा करता? की तो प्रसव पुढं लांबू नये, त्याच्याबद्दल क्षिती म्हणजे प्रसव मोडणे. हा प्रसव मोडला नाही तर अविधीच आहे. रज गेले पदार्थ टाकोनी घातला का पैल घेया म्हणितले. कोणी पदार्थ मागितला, पोळी मागितली, चपाती मागितली, वरण मागितले, 4-5 जण आपण जेवतोय, किंवा यात्रेला गेलो आहे, चिदोरी एकत्र आहे, असे गोल राऊंडमध्ये काय करतोय? बसतोय. कोणी म्हटलं का बाई थोडीशी पोळी दे ना, हे काय करते आहे ना,
अशी फेकते, बरोबर तिच्या ताटात जाते. नियम बरोबर आहे. फेकताना हां. मग ते म्हणतात पदार्थ टाकून घातला. पदार्थ काय घेतला? दिला, आपण कसा घातला? टाकून घातला. अवेलनापूर्वक झालं. का पहिलं घ्या म्हटले? याला पदार्थ लागतं. हो ते हात पुरवा, हो ते मला पाहिजे होते इकडं. का पहिलं घ्या म्हटले? पलीकडचा घ्या. त्याच्याने सुद्धा अविधी लागतो. अविधी लागायचे कारण इतके सांगितले आणि इतके सांगितले की एक एक कारण आपल्याला, आपण प्रत्येक कारणात याच्यामध्ये काय होतो? बसतो. आणि अविधी ते प्रसवे. प्रसाद सेवेने हे अविधी दूर होतात. अशा प्रकारची खिती केली तर हे अविधी दूर होतात. म्हणून म्हणतात निमित्त का उपाधी स्थूळ. निमित्त आपले गुरु उपकारक किंवा उपाधी स्थूळ, अधिकर नाही दुसरे उपाद म्हणतं, यांच्याशी समानता भोगिली. निमित्त का उपाधी स्थूळ यांच्याशी समानता भोगिली. समानता भोगिली म्हणजे ते तक्क्या लावून बसले, गादीवर बसले आहे, हा बी तसाच बसला, याला समानता म्हणतात. किंवा ते खाली बसले आहे, हा बादशाह एक पाय वर करून पाठवर बसतो. अशी बी लोक आहे आमचे उपदेशी लोक असे बी आहे. काही साधू लोक खाली बसले राहतो, येतो घरून मस्त सोफा सेट राहतो घरी, मस्त पायावर पाय टाकून बसतात. अविधी आहे. निमित्त का उपाधी स्थूळ आहेत, त्यांना काही फरक नाही. त्यांना काही फरक नाही. फरक कोणाला पडला? अनेक फरक कोणाला पडला? समोरच्याला. पण याला त्याच्याबद्दल काही वाटलं नाही, परंतु नाराज कोण झालं? हो, ज्ञानशक्ती जी परमेश्वराची आहे ती ज्ञानशक्तीचा अवहेलना झाली. अवहेलना कशाची झाली? याला काय, सर्व देहाची किंमत मातीच आहे, पण देह पूजनीय का आहे? फक्त त्याच्यामध्ये ज्ञानशक्ती आहे. आणि ती ज्ञानशक्ती उदास झाली. हा त्याच्यापेक्षा वर जाऊन बसला. ज्ञानशक्ती काय झाली? उदास झाली. आणि ज्ञानशक्ती उदास झाली म्हणजे आपोआप ईश्वर पुढं उदास होईल. पण पहिले कोण उदास झाली? त्याच्या अंतःकरणात असलेली ज्ञानशक्ती. म्हणून ते म्हणतात निमित्त का उपाधी स्थूळाशी समानता भोगली. समानता जर भोगली अविधी झाली. का एके प्रसंगे बलवत्तरे समान पदन पडले ते तर किती नाही. किंवा एखाद्या बलवत्तर प्रसंगी कुठं कार्यक्रमामध्ये काय झालं की प्रसंग आला, याचा बी आला आणि उपाधी स्थूलमंताचा बी आला, निमित्ताचा बी आला. मग काय केलं यांनी? त्याच्या सोबत बसण्याचा प्रयत्न केला. याच्याने सुद्धा काय होतं? अविधी होतं. आणि तिथं खिती नाही, त्याच्याबद्दल काही क्षिती नाही, दुःख नाही. पदार्थ भजता आहे का गोमटे का ओखटे का निवडा निवडी प्रसंगानुरूप करणे घडले ते तर किती नाही. पदार्थ बसताय, पदार्थाने बसतो आहे, भजन करतो आहे. पण पदार्थाने भजन करत असताना त्या पदार्थाच्या माध्यमातून आपल्याला किती पट गोमटं लागतंय का किती पट ओकटं लागतंय. खाऊ घातल्याने गोमटं लागेलच, हा तुमचा जो पहिला भ्रम आहे हा चुकीचा आहे. किती पात्राच्या ठिकाणी खाऊ घातल्यानंतर गोमटं लागत आणि किती पात्राच्या ठिकाणी खाऊ न घातल्यानंतर ओकटं लागेल ते म्हणतात पदार्थ भजत आहे. पदार्थ भजनाच्या प्रसंगी गोमटे का ओखटे करतो आहे आणि त्याच्यामध्ये निवडा निवड करी. निवडा निवड करी हा चांगला आहे, हा गरीब आहे, अशा प्रकारचे निवडा निवड करी. निवडा निवड करी म्हणजे श्रीमंत आणि गरीब याची निवडा निवड करी. आणि त्या कारणे ती क्रिया घडल्यानंतर तिथं खिती नाही तरी बी अविधी आहे, तिथं दुःख नाही, हे सुद्धा अविधी आहे. आगळे उणे हेतू धातू करणे ते तर खिती नाही. आगळे, आगळे म्हणजे जास्त, उणे म्हणजे कमी.
पंक्तीमध्ये पदार्थामध्ये कमी जास्तपणा करणे, पंक्तीमध्ये आगळे उणे म्हणजे कमी जास्तपणा करणे आणि त्याच्याबद्दल क्षिती नाही, तो बी अविधीज आहे. तो पण काय आहे? अविधीज. आपण वाढताना जर वाढत असताना काय करायचं? सर्वांना सारखं वाढायचं. सारखं वाढायचं म्हणजे त्याला लागत नाही तरी द्यायचं असा प्रकार नाही. सर्वांना सारखं वाढायचं म्हणजे हे आपले आहे म्हणून याला जास्त तूप टाकू, ते लांबचे आहे म्हणून त्यांना काय करू? कमी टाकू. असं लय प्रकार होता. हे आपले आहे म्हणून हे अमका पदार्थ, ते परके आहे म्हणून ढमका पदार्थ. याला म्हणतात आगळे उणे हेतू धातू, हेतूच्या माध्यमातून धातूच्या माध्यमातून करणे आणि तिथं खिती नाही, दुःख नाही, हे बी अविधीज आहे. ऐशा प्रकारे वेदवंता बोधवंता ज्ञानिया अनुसरला. कोण कोण पात्र याच्यात? अशा प्रकारे कोणाच्या ठिकाणी असे अयोग्यता लागत्या विधी घडतो तर अशा प्रकारे वेदवंत बोधवंत, वेदवंत असो बोधवंत असो ज्ञानीय असो अनुसरला असो, घडला अविधी तो परिहरी. घडलेला जो अविधी असा होतो तो परिहरणे म्हणजे प्रसाद सेवा. त्याच्यासाठी ही प्रसाद सेवा अत्यंत गरजेची आहे की असे अविधी आपल्याकडून घडत राहतात, म्हणून आपण ही प्रसाद सेवा करणे आणि घडलेला अविधी तो परिहार करणे, असे हे जे वेदवंत बोधवंत ज्ञानी आणि याच्या व्यतिरिक्त दुसऱ्याला नाहीच. अन्य राठीचा तर हा विषयच नाही, अन्य राठीच्या लोकांचा हा विषय नाहीच नाही. फक्त हे जे वेदवंत बोधवंत ज्ञानी अनुसरलं यांच्या ठिकाणी जर अशा प्रकारचं जर आपण वर्तन केलं आणि त्याच्याबद्दल क्षिती नसली तर समजून घ्यायचं की आपल्याला अविधी घडतो आणि तो अविधी परिहरण्यासाठी अशा प्रकारची खिती अत्यंत गरजेची आहे, असं त्या गुर्जर शिवव्यासभासांनी सांगितले. पुढीलाचा उत्सर्गीला पदार्थ राखिला, का देता कान वाथर झाला, का त्याची ममता संचरली, तेने अविधी होई. अनेक सांगतात. दुसरा प्रकार पुढीलाचा उत्सर्गीला पदार्थ, पुढीलाच्या इच्छेचा पदार्थ यांनी राखला. तो पुढच्याच्या इच्छेचा पदार्थ होता, त्याचा होता, पण यांनी काय केला? घेऊन घेतला. का देता कान वाथरपणा केला, दिला पण पूर्णपणे दिला नाही. चांगला आपल्याकडे ठेवला आणि बाकीचा खराब त्याला दिला. याला म्हणतात कान वाथरपणा, की दुसऱ्याचं ऐकून असं वर्तन करणे. कान वाथरपणा म्हणजे त्याचाच पदार्थ होता, त्याचं हे होतं, पण पूर्णपणे दिलं नाही. यांना काय गरज आहे म्हणून काय केलं? अपूर्ण दिलं. याला म्हणतात कान वाथर. एक तर उत्सर्गीला पदार्थ राखला, का देता कान वाथर झाला, का तयाची ममता संचरली. नाही जाऊ द्या, हे पदार्थ त्याचा होता. पदार्थ असो, पैसे असो, द्रव्य असो, धन असो, काही असो, सर्व याच्यामध्ये आलं. याचा त्याच्यामध्ये ममता म्हणजे स्वार्थ संचरला. यांनी तो काय केला? हडप केला. यांनी काय केला? तो हडप केला. का त्याची ममता संचरली, त्या पदार्थाची, त्या द्रव्याची, त्या वस्तूची काय झाली? ममता संचरली. येणेकरून अविधी होय. अविधी ते प्रसवे अविधित पुरुष धर्मापासून असं केलं आणि कितीही प्रकारचं आचरण केलेलं असलं तर हा अविधी त्याला खड्ड्यात नेल्याशिवाय राहणार नाही, पण संबंधाला पात्र होणार नाही. जरी कधी प्रेमाची उपाय क्रिया जोडलेली असली तुम्ही आणि अशा प्रकारचा हा दुसऱ्याचा पदार्थ जर आपण हडप केला तर आपला पूर्ण संबंध दूर चाललं जाईल. कधीतरी जेव्हा आपल्याला खिती येईन, योग येईन, पश्चाताप येईन, जेव्हा तोपर्यंत काय होतं काही नाही, तोपर्यंत ते हे होऊन जाईल. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारे अविधी होई. क्षण निमित्त्या सुहृदाशी लटके बोलला, थोर अविधी होई. एक क्षण थोडंसं खोटं बोलला. निमित्त्याशी सुहृदाशी, निमित्त आपल्याला धर्माला लावणारे, सुहृद आपले चांगलं सोचणारे, जे आपले चांगलं भलं करणारे आहे असा विचार करतात ते सुहृद.
आणि निमित्त एक क्षण लटका बोलला, खोटं बोलला एक क्षणभर. किती? एक क्षणभर खोटं बोलला, बोलला खोटं पण एक क्षणभर खोटं बोलला, लटके बोलला, थोर अविधी होईल. एवढ्याने सुद्धा थोर अविधीला पात्र. खोटं नाही बोलायचं. निमित्तासमोर किंवा सुरुजासमोर आपण कधीही खोटं बोलायचं नाही. म्हणून ते सांगतात का क्षणनिमित्ताशी सुहृदाशी लटके बोलीला थोर अविधी होय. गुरुकुळाशी लटके बोलिल्या थोर अविधी होय. नसुद्धा यांच्याशी गुरुकुळ परमार्ग, परमार्गाशी जर खोटं बोललं तर थोर अविधी होतं. आळंत क्रियेशी होय. आळंच काहीही विचार न करताना पुढीलाला आरोप लावणं, याला काय म्हणतात? आळंच. काहीही विचार न करता पुढीलाला आरोप लावणं, आळंच लावणं, याला काय म्हणतात? आळंच. आणि असा आळंच आपण जर कोणावर घेतला तर थोर अविधी होईल. त्याच्याने सुद्धा काय होतो? थोर अविधी होईल. राभस्य, राभस्य मनोरंजन. निमित्ताचा शब्द ऐकोनी न ऐकला तेने होय. आणि कशाने होतो? निमित्ताचा शब्द ऐकून न ऐकला, म्हणजे निमित्ताने चांगलं सांगितलं परंतु ते ऐकायला जाऊन सुद्धा न ऐकल्यासारखं केलं, ऐकलं व्यवस्थित नाही तरी काय होतो? अविधी होईल. तयाच्या पात्री जेव्हा निमित्ताचा आदिभाव नसता तयाचे पावर्ण पांघरणे होय. त्याच्या पात्री जेविल्या होय. त्याच्या पात्री म्हणजे त्याच्या ताटात जर जेवले तरी बी अविधी होतो. निमित्ताचा आदभाव नसताना त्याचे प्रावर्ण पांघरले. निमित्ताने आपल्याला वस्त्र दिलं नाही, वस्त्र म्हणा काही प्रसन्न होऊन वस्त्र दिलं नाही आणि आपणच घेतलं आणि ते पांघरलं, त्यांनी दिलं नाही आपण होऊनच पांघरलं तरी बी काय होतं? त्यांनी जर दिलं, त्यांनी प्रसन्न होऊन त्याची कोणतीही वस्तू दिली तर अविधी होणार नाही. परंतु प्रसन्न न होता आपण होऊन आणलं तर ते म्हणतात की त्याचा सुद्धा काय होतो? अविधी. निमित्ताचा आदिभाव नसता त्याचे प्रावर्ण पांघरल्या होय. त्याचा पदार्थ वेचल्या होय. त्याचा पदार्थ होता न विचारता वेचला तरी अविधी होतो. आपणास पदार्थ मिळाला परिनिमित्त्या संपादिना तेने बी होय. आणि कविधी कशाने होतो? आपल्याला पदार्थ भेटला, चांगला पदार्थ भेटला पण निमित्ताच्या ठिकाणी तो आपण अर्पण केला नाही तरी बी अविधी होतो. निमित्त म्हणजे गुरुनिमित्ताच्या ठिकाणी आपण तो जर अर्पण केला नाही तर त्यानेकडून सुद्धा अविधी होतो. पूर्वीच्या काळात म्हणजे आजही आहे, त्या पंक्ती होतो त्या मार्गामध्ये, आंब्याच्या पंक्ती, हे पंक्ती, हा पदार्थ वर्षातून एकदा येणारा पदार्थ आहे. आणि वासनिकाला असा विधी आहे की तो पदार्थ नवीन आल्यानंतर आपण खाण्याच्या आधी कोणाला संपादावा? निमित्ताच्या आधी निमित्ताला संपादावा किंवा मार्गाला काय करायचे? पंगत करावी, त्याच्यानंतर खावा. म्हणून ते म्हणतात की आपल्याला पदार्थ मिळाला परिनिमित्त्या संपादित. आपल्याला पदार्थ मिळाला म्हणजे आपण घेऊन विकत घेऊ शकतो आणि तो आपण निमित्ताच्या आधी काय केला? निमित्ताच्या आधी खाल्ला म्हणजे आपण त्यांच्या ठिकाणी संपादकत्व केलं नाही आणि खाल्ला तरी काय होतं? अविधी होते. त्याच्या हेतू अनेक पाठवला तो राखिल्या होय. आज काय? एखाद्याने तुमच्याजवळ पदार्थ दिला व त्या निमित्तांना तुम्ही काय करा? देऊन टाका. पण यांनी काय केलं? याला पदार्थ दिला, हा तिथं गेला, यानेच काय केला? खाऊन घेतला तरी बी अविधी होते. शास्त्र विकल्या अविधी होय. शास्त्र सांगितलं पण फक्त पैशासाठी.
शास्त्र सांगितलं पण कशासाठी? पोथी लावतो 25,000, पोथी लावतो 1.5 लाख, पोथी लावतो 2 लाख. हे काय झालं? शास्त्र. हा, होऊन त्यांनी पूजन केलं तो विषय वेगळा. परंतु आपण ठरवून घेऊन जर अशा माध्यमातून ते शास्त्र विकलं तर त्याला म्हणतात शास्त्र विकलं. ते अविधी आहे. प्रसाद विकल्या, प्रसाद नमस्काराचा प्रसाद विकला, घेणाराला बी दोष आणि विकणाराला बी दोष. म्हणून घ्यायचा बी नाही आणि विकत द्यायचा बी नाही. प्रसन्नतेने मिळाला तर अवश्य घ्यायचं. या सर्व ठिकाणी काय आहे? प्रसाद सेवेमध्ये प्रसन्नतेची काय आहे? गरज आहे. म्हणून ते म्हणतात प्रसाद विकल्या होय. मात्सर्य अधिकृती होय. मात्सर्य केलं, त्यांचीच पूजा करता, आमची काही करतच नाही, त्यांनाच देतात, आम्हाला काही देत नाही. याला काय म्हणतात? मात्सर्य. पण तुझी लायकी त्याच्यापेक्षा काय कमी आहे. तो श्रेष्ठ आहे, तो ज्ञानाचा सागर आहे. दोघाची बराबरी होईल का? हे कहा राजा भोज कहा गंगोत्री. आणि आपसात जर मात्सर्य केलं दोघांनी तर अविधीला कारण. कथन केलं अन्याप्रती तरी अविधी होते. स्थान दवडणे, जाता जाता मंदिर स्थान दवडलं, दवडलं म्हणजे सोडून दिलं. मंदिरच्या समोरून गेलो पण हातही जोडले नाही मंदिराला, दुरून सरळ चालले गेलो, मंदिराकडे पाहिलं बी नाही. किंवा स्थानाच्या ठिकाणून गेलो, स्थान आहे, स्थानाच्या समोरून जातो आहे, मध्ये स्थानाचं स्वामींचं स्थान आहे आणि त्याच्या एकदम समोरून जातो आहे, तसं बी दवडणं करायचं नाही. याला म्हणतात स्थान दवडणं. भिक्षुक वासनिक डावलल्या होय. भिक्षुक वासनिक डावलनं केलं. डावलनं केलं म्हणजे आपण त्यांच्या समोरून गेल्यानंतर सुद्धा दंडवत केला नाही, वाकून झुकून दंडवत केला नाही, तर हे सर्व काय आहे? डावलनं. आणि याच्याने काय होतं? अविधी. हे सर्व कशाचं लक्षण आहे? अविधीचे लक्षण आहे. म्हणून बाबांना जेवढ्या जेवढ्या आतापर्यंत सांगितलेलं आहे याच्यातली प्रत्येक जर गोष्ट तुम्ही आचरली की अविधीला पात्र होईल. म्हणून त्यांनी सांगितलेलं की अविधी कशाने घडतो, अविधी कशाने घडतो, या सर्व विधी अविधी त्यांनी सांगितलेल्या आहे. पुढे कौतुक पाहावया गेला. कौतुक येणारच आहे आता ओळख झाल्यानंतर 2 दिवसांनी. काय काय कोळायला 2 दिवसांनी. आणि ते त्याच्यानंतर अनंत चतुर्दशीला तर महाकौतुक. कौतुक पाहावया गेले. सर्व कळतं. नामधारक वेदवंत बोधवंत अनुसरला सर्वेचा याच्यात. म्हणजे याच्यात फक्त महानुभाव लोक असं लिहिलेलं नाही. वेदवंतापासून तर अनुसरल्यापर्यंत सर्व लोकाला अविधी लागतोय, असं ठराविक लोकाला अविधी लागतोय असं कुठेही लिहिलं नाही. वेदवंत म्हणजे ज्याला नामही माहीत नाही आणि फक्त ईश्वराची आवड आहे असा वेदवंताला सुद्धा अविधी लागतो. तर आपण त्याच्या पलीकडच्या चौकटमध्ये कान फुकू फुकू बेदार झालेले आहेत. अशा प्रकारचे आपण आहेत. म्हणून आपल्याला अविधी नक्कीच लागेल. म्हणून कौतुक पाहावया गेला तरी काही गरज नाही कौतुक पाहायची. आगडी निद्रा, पोथीत बी निद्रा, तरी बी अविधी लागतो. पोथीत बी जपणं, घरी बी जपणं, रिकाम पण झालं तरी जपणं. आगडी निद्रा फक्त एकच सवय आपल्याला, फल निद्रा, आगडी निद्रा आहे का नाही. फक्त बसायची बोली आहे पोथीमध्ये की आगडी निद्रा.
याला म्हणतात आगडी निद्रा. तरी बी अविधी लागतो. आगडी निद्रा होय. याच्याने सुद्धा अविधी लागतो. धर्मापाठी दिदल्या होय प्रमाणभंगे होय. धर्माला पाठ दिली म्हणजे आपण धर्म ईश्वराचा घेतलेला आहे आणि पाठ फिरवली, अविधीला कारण झालं. प्रमाणभंग होय. स्वामींचं सांगितलेलं वचन प्रमाण आपण काय केलं, भंग केलं तरी अविधी लागतो. आणि मोडल्या इष्ट अनिष्ट तुकल्या होय. आन वाहिली म्हणजे शपथ, त्याच्याने अविधी लागतो. काही आमच्या देवाने सांगितले नाही आहे की आन वा शपथ वा. म्हणून ते म्हणतात त्याच्याने सुद्धा लागतो. पश्चात प्रहर भंगल्या तरी बी अविधी लागतो. पश्चात प्रहर 3-3:30च्या नंतर सकाळी 6 वाजेपर्यंत हा जो वेळ आहे याला काय म्हणतात, पश्चात प्रहर. कमीत कमी 3 वाजता उठू शकत नाही, 4 वाजता उठा. 4 वाजता उठू शकत नाही, 5 वाजता उठा. 5 वाजता उठू शकत नाही, 5:30ला उठा. 5:30ला उठू शकत नाही, 5:45ला उठा. पण 6च्या आत मात्र उठायचा प्रयत्न करा. याला म्हणतात पश्चात प्रहर. 6 वाजेच्या आत जर उठले तर पश्चात प्रहरी भंगल्याचा अविधी घडत नाही. जो 6च्या आत उठतो ना हमेशा त्याला पश्चात प्रहर भंगाचा दोष लागत नाही. पण सूर्य निघतो आहे तर मग लागेल. म्हणून ते म्हणतात की पश्चात प्रहर भंगलेला. पुढिलाचा उपकार न आठविता निमित्ताचा आचार चुकीला होय. पुढिलाचा उपकार न आठविता, पुढिलाने आपल्याला ज्ञान दिलं हा मोठा उपकार आहे. आपल्याला देव दाखवला हा सर्वात मोठा काय आहे, उपकार आहे. आणि हा उपकार कधीच फिटू शकत नाही, आपल्याकडून फिटवू शकत नाही. परमेश्वरच फेडू शकला तर फेडू शकला, पण आपल्याकडून फिटवू शकत नाही. म्हणून ते म्हणतात पुढिलाचा उपकार न आठविता. आठवलाच नाही. ज्याने देव दाखवला त्याचा उपकार तुम्ही आठवलाच नाही. निमित्ताचा आचार पाहिलाच नाही की तो निमित्त आपल्यापेक्षा किती श्रेष्ठ आहे, तर हा सुद्धा अविधी आहे. पुढिलाचे ओखटे पै शून्य ऐकल्या होय. पुढिलाचं ओखट पै शून्य म्हणजे वेळपटासारखं. पै शून्य असं वेळपट माणसाला म्हणतात, भ्रमिष्ठ माणसाला म्हणतात. आणि जे भ्रमिष्ठ माणसं आहेत ते पुढिलाचं पै शून्यासारखं वर्तन करतात. म्हणजे एखाद्याने एक गोष्ट सांगितली एका बाईला की त्या दुसऱ्या बाईने डोळ्यात आणि कानात 4 बोटाचं अंतर राहतं, ती सोडून दिली की ती बाई तिसऱ्या बाईला सांगते ते निघा तसे आहे, ते निघा असे आहे. मग 1, 2, 3, 4 करता करता सांगवीच्या मंदिरमधून ती वार्ता पाटील वाड्या मार्गे ग्रामपंचायत मार्गे डायरेक्ट कठोरा रस्त्यावर पोहोचते. तुम्हाला कसं काय माहीत पडलं, तुम्ही तर कधी मंदिरात येत नाही. सर्व गावात चवचव झाली. पुढिलाची ओकटे म्हणजे हे सर्व पै शून्य. जे याला त्याला सांगत चालतात हे सर्व पै शून्य. पै शून्य म्हणजे भ्रमिष्ठ, काही विचार नाही, मागचा पुढचा आग्यानी पिछानी काही नाही. म्हणून युधिष्ठिराने कुंतीला सांगितलं नाही की कर्ण तुझा पोरगा आहे. युधिष्ठिराने कुंतीला सांगितलं नाही की कर्ण तुझा पोरगा आहे. सांगितलं असतं ना तर या महाभारतात दणक होऊन गेलं असतं. आणि ते सांगितलं नाही म्हणून आज बाया काय करतात, एक मीठ लावते ते त्याच्यात मिरची टाकते, दुसरी त्याला फोडणी देते, चालले शेवटच्या गावात जाईपर्यंत तर खायच्या लायक होऊन जातं. ते इकडं काहीच नसतं, 0 बजेट. तिकडं मात्र
मोठं, याला म्हणतात पैशून्य आहे ना. पुढीलाचे ओकटे पैशून्य ऐकल्या अविधी होतो. किती लोकांना अविधी झाला हा? सांगवी गावापासून मंदिरापासून तर बाहेरच्या गावात बिचारा जो कधी येत नाही त्याने बी ऐकून त्याच्यामध्ये रस घेतला, तो बी अविधित जाय, तो बी अविधित जाय. म्हणजे तुम्ही तर गेलेच गेले. आप मरे तो मरे, यजमान को लेके ही मरे. आपण तर मेलो मेलो, यजमानांना सुद्धा घेऊन मेलो. दांदूल मोक्षात आलं आहे का नाही.